एकदम चेंज झालाय त्याचा लुक। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता, आम्ही आलो आहे आज बोलिंग झोनमध्ये। अवधूतचे काही ऑफिस फ्रेंड्स आणि आम्ही डिसाईड केलं होतं की चला आज बोलिंग झोनला जाऊया। त्यांची एक छोटीशी लहान मुलगी होती आणि आरव, दोघंजण सोबत खेळतील सुद्धा। सो आम्ही इथे आलेलो आहोत आता, आणि सध्या इथे आल्याच्या नंतर आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर शूज वगैरे चेंज केले आणि रेडी झालेलो आहोत बोलिंगसाठी। आणि तुम्हाला माहिती आहे का, आरवचा आहे ना हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे बोलिंगचा, आणि बघूया त्याला हे आवडतंय की नाही। आणि तुम्ही बघू शकता आमच्यासाठी लेन आहे ती रेडी झालेली आहे। सो लेट्स स्टार्ट। आरव, आर यू एक्साइटेड? आणि अशा प्रकारे आम्ही बोलिंग खूप जास्त एन्जॉय केलं सगळ्यांनी, आणि खूप मजा आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांनी भरपूर मजा केली, त्यांच्यासाठी खूप पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, आम्ही गेलेलो अवधूतच्या ऑफिस फ्रेंड्ससोबत, तर त्यांनाही भेटून आम्हाला खूप मस्त वाटलं आणि खूप छान आमचा टाईम गेला। आज आहे शुक्रवारची सकाळ मित्रांनो, आणि सकाळी उठल्या उठल्या जसं की तुम्ही बघितलं भरपूर पाऊस पडत होता, म्हणून म्हटलं की चला आरव झोपलेला आहे तोपर्यंत मी बेसिक जेवणाची तयारी करून घेते। म्हणून सगळ्यात आधी मी काय केलं, आवरून घेतलं माझं, आणि 7:30ला इथे माझी तयारी सुरू झालेली आहे। एकीकडे बटाटे उकडत ठेवलेले आहेत आणि इथे मी भाजीची सगळी तयारी करून ठेवते। 1 hour later. तर आता मधल्या वेळात आहे ना आरवसुद्धा उठलेला होता, मग त्याचं आवरून घेतलं, थोडा वेळ त्याच्याबरोबर टाईम स्पेंड केला आणि ब्रेकफास्टची तयारी केली। तर ब्रेकफास्ट तर फक्त आरवसाठीच करणार होते, कारण की मी आज ब्रंच करणार आहे, तर त्याची तयारी तर मी सकाळी सुरू केली होती। तर सगळ्यात आधी मी इथे झाडझूड करून घेते, लादी पुसून घेते, म्हणजे मला देवपूजा लवकर करता येईल। आणि कॅनडामध्ये पण कालपासून नवरात्र सुरू झाली होती, तर सगळ्यात आधी मी काल मंदिर व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग देवपूजा केली। सो इथे तुम्ही बघू शकता आपल्या मंदिरात घटस्थापना झालेली आहे आणि माझी पूजासुद्धा आता करून झालेली आहे। हॅलो मित्रांनो, तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची आता झालेली आहे सकाळ, आणि मी रेडी झालेली आहे, माझं सगळं आवरून झालेलं आहे। सो घरातली छोटी मोठी कामं आहेत ती चालूच आहेत। सो म्हटलं की सगळ्यात आधी आवरून घेऊया, देवपूजा करून घेऊया, आणि देन मग त्याच्यानंतर जेवणाच्या तयारीला लागूया। आणि जसं की तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीपासून बघताय की आम्ही या वीकमध्ये बोलिंगला गेलेलो, आणि मस्त आरवने तिथे खूप एन्जॉय केला, कारण की तो आरवचा फर्स्ट बोलिंग एक्सपिरियन्स होता आणि त्यांनी खूप धमाल मस्ती केलेली आहे। आणि त्यानंतर तर आम्ही त्याचा हेअरकट केलाय, तर त्याचा लुक एकदम कम्प्लिटली चेंज झालेला आहे, खूप क्यूट दिसतोय। तर मी तुम्हाला लवकरच आरवचा लुक सुद्धा दाखवते। आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, ग्रीन कलर होता म्हणून मी ग्रीन कलरचा असा छानसा कुर्ता घातलेला आहे। तर चला आता देवासाठी छान असा नैवेद्य बनवूया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया। आणि हा आहे आमचं पिल्लू, एकदम चेंज झालाय त्याचा लुक, आणि एकदम बारीक केलेत त्याचे केस, सो एकदम त्याचा लुक चेंज झालेला आहे, अजूनच क्यूट दिसतोय, गोलू मोलू दिसतोय। सो हो, त्याचा गोलू मोलू दिसतोय।
सो हेच त्याचा हेअरकट केला आम्ही या वीकमध्ये, कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे की आरव डे केअरला जाणार आहे. सो मंडेपासून त्याचं डे केअर सुरू होणार आहे, तर म्हटलं त्याच्या आधी त्याचं हेअरकट करून घेऊया. मी आता इथे जेवणाच्या तयारीला लागलेली आहे आणि मी सकाळी उठल्याच इथे पालक ब्लांच करून आणि त्याची प्युरे करून ठेवलेली होती. तर आता ही प्युरे मी याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स करते पालक पुरी करण्यासाठी. यात मी थोडासा ओवा आणि मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे सॉफ्ट. तर आजच्या जेवणात ही पालकपुरी तर असणार आहे आणि त्याच्यासोबत असणार आहे बटाट्याची ओली भाजी. तर इथे आता माझी पिठाची तयारी झालेली आहे, तर याला थोडंसं रेस्ट करायला ठेवून देते आणि तोपर्यंत स्वीटच्या तयारीला लागते. तर मित्रांनो, आजचा जो हा गोड पदार्थ आहे ना, जो मी नैवेद्यासाठी बनवते, खूपच छान लागतो आणि खूप आवडतं. सो आज मी बनवणार आहे मालपोवा. तर त्याच्यासाठी मी इथे घेतले 2 स्कूप मैदा घेतलेला आहे. त्याच्यात जवळपास 1 स्कूप घातलेला आहे मिल्क पावडर आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड केले थोडीशी वेलची पावडर. मस्तपैकी छान असा फ्लेवर येतो त्याच्यानी. आणि थोडासा रवा घेतलेला आहे, अर्धा स्कूप म्हणू शकता तुम्ही, जवळपास तेवढा रवा घेतलेला आहे. हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं मी आता आणि त्यानंतर याच्यामध्ये मिल्क ॲड केलेलं आहे. मिल्क मी थोडं करूनच ॲड करते. फक्त आपल्याला एक रनी कन्सिस्टन्सी याची रेडी करून ठेवायची आहे, तेवढंच मी याच्यात दूध ॲड केलेलं आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता इथे माझं बॅटर रेडी झालेलं आहे आता. तर हे आता मी रेस्ट करायला ठेवलं आहे 15-20 मिनिट्ससाठी. बॅटरची तयारी झाल्याच्या नंतर आता मी इथे तयारी करते शुगर सिरप बनवण्याची आणि त्याच्यासाठी साखर आणि थोडंसं सॅफ्रॉन घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये थोडंसं सॅफ्रॉन ॲड केलं आहे, त्याच्याने मस्त असा येलो रंग येईल. आणि शुगर ॲड केलेली आहे 2 कप आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यात थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि स्लो मीडियम गॅसवर आहे ना मी हा पाक रेडी व्हायला एका साईडला ठेवून दिलेला आहे. आणि जास्त वेळ लागणार नाही याला, जवळपास 5 ते 10 मिनटात आपला पाक रेडी होऊन जाणार आहे. तर चला भाजीची तयारी काय केली आहे ते दाखवते. तर बटाटे सकाळीच मी बॉईल करून घेतले होते आणि अनियनची प्युरी करून घेतले, 1 स्मॉल अनियन, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. जिंजर गार्लिकची इथे पेस्ट केलेली आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता पण व्यवस्थित घेतलेला आहे कट करून. तर चला आता भाजीला फोडणी देऊया. तर इथे मी माझ्या कास्ट आयरनच्या कढईमध्ये घातलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये हे सगळे गरम मसाले मी ॲड करणार आहे, जसं की जिरे, लवंग, सिनेमन स्टिक, स्टार आणि मिरची आणि 1 तेजपत्ता घातलेला आहे. सगळं हे तेलामध्ये घातलं, थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर जिंजर गार्लिकची जी पेस्ट होती ती याच्यात ॲड केलेली आहे. याचा थोडासा रॉ स्मेल जाईपर्यंत मी याला छान परतून घेतलं आहे. त्यानंतर कांद्याची पेस्ट आहे जी करून ठेवली होती ती याच्यात घातलेली आहे. याला मस्तपैकी असा गोल्डन रंग येईपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. इथे मी भाजीसाठी मसाल्याची तयारी करते. त्याच्यासाठी मी 2 स्पून घेतले आहे काश्मीरी रेड चिली पावडर, 1 स्पून घेतलं आहे काळा मसाला, त्यानंतर गरम मसाला घेतले, हळद घेतले, भरपूर धने पावडर घेतलेली आहे. थोडंसं याच्यामध्ये जिरे पावडर ॲड केलं आहे, आमचूर मसाला ॲड केलेला आहे थोडंसं टँगी टेस्टसाठी. आणि व्यवस्थित त्याच्यात थोडंसं हलकं पाणी घालून आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे. छानशी अशी प्युरी करून घेतलेली आहे. आणि इथे जसं की तुम्ही बघू शकता की आपला जो कांदा आहे तो छान असा परतून झाला आहे. तर या मोमेंटला आता मी याच्यामध्ये घातलेली आहे टोमॅटोची प्युरी आणि व्यवस्थित यालासुद्धा शिजवून घेते. तोपर्यंत इथे आपला पाक रेडी झालेला होता. एकदम छान आणि सुंदर असं येलो रंग आलेला आहे याच्यात. तर चला बॅक टू आपल्या भाजीच्या तयारीला लागूया. आणि जसं की तुम्ही बघितलं की मी टोमॅटो ॲड केल्याच्या नंतर ह्याला कवर करून ठेवलेलं, कारण की ते खूप अंगावरती उडतं. सो जी आपण प्युरी करून ठेवली होती मसाल्याची ती याच्यामध्ये ॲड केली आणि मसाला छान आपला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे. उकडलेले बटाटे याच्यामध्ये मी आता ॲड केलेले आहे आणि जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता. तर मी याच्यामध्ये जवळपास 2 कप पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण याच्यात चवीनुसार मीठसुद्धा ॲड करूया आणि याला कवर करून ठेवूया 5 मिनिटसाठी. बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत, मसाला छान भाजलेला होता, म्हणून भाजी शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही. छान असं बॉईल आल्याच्या नंतर याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे आणि इथे आपली भाजी रेडी झाली आहे. मालपोह्याच्या बॅटरला जवळपास 15-20 मिनटापेक्षाही थोडा जास्तच वेळ झाला होता. तर आता इथे तेल गरम करून घेतले आणि याच्या मी पहिला मालपोहा घातलेला आहे. याला दोन्ही साईडनी छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत आणि त्यानंतर व्यवस्थित त्याला मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायचं आहे, जेणेकरून ते बाहेरून असे छान असे क्रिस्पी आणि आतून असे छान असे सॉफ्ट राहतील. सो जसं की तुम्ही इथे बघू शकता माझा पहिला मालपोहा इथे तळून झालेला आहे. तर आता वेळ आलेली आहे याला शुगर सिरपमध्ये डिप करायची आणि मस्त व्यवस्थित थोडंसं डिप करून घेतलेलं आहे आणि आपला इथे मालपोहा रेडी झाला आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे मालपोहेसुद्धा रेडी करून घेतलेले आहेत.
मी एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये केले आहे. जर तुमची फॅमिली खूप मोठी असेल तर तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स डबल द क्वांटिटी घेऊ शकता. आणि मालपोहे करताना इतका आनंद होत होता ना, कारण की एकही मालपोहा आपला फुटला नाही आहे किंवा काहीच नाही झालं. एकदम मस्त व्यवस्थित सगळे निघून आले आणि खूप छान दिसत होते. आणि खरं बघायला गेलं ना तर हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता मालपोहा बनवण्याचा आणि ते सक्सेसफुल झाला हे बघून मला खूप आनंद झाला. पटकन मालपोहे झाल्याच्या नंतर मी इथे केले देवासाठी पुऱ्यांची तयारी. तर पहिला देवासाठी छान पुऱ्या करून घेतल्या छोट्या छोट्या. मालपोह्याच्या गार्निशिंगसाठी आहे ना मी बारीक बारीक पिस्ता कट करून ठेवले होते. तर आता मी याच्यावरती ॲड करते आणि बघू शकता तुम्ही खूपच छान दिसते दिसायला, खायलाही खूप छान होतं. सो तुम्हीही नक्की ट्राय करा आणि प्रॉपर प्रपोर्शन असंच यूज करा जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे आपला नवरात्री स्पेशल बटाट्याची ओली भाजी, पालकच्या पुऱ्या आणि मस्तपैकी मालपोहा असा रेडी झालेला आहे. तर चला सगळ्यात आधी आपण देवाला नैवेद्य दाखवून देऊया आणि त्यानंतर मग मी ब्रंच करेन. आता जवळपास वाजले होते 12:30 आणि माझा ब्रंच झालेला होता. आणि कुकिंगच्या नंतर जे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतं म्हणजे ते डिश सगळे क्लीन करा. तर मी मोठी भांडी आहे ना तेव्हाच मी क्लीन करून घेतली आणि छोटी भांडी आता डिशवॉशरमध्ये लोड करून ठेवते. आणि व्यवस्थित सिंक पण एकदम छान नीट क्लीन करून घेतलेला आहे. मग मी किचन काउंटर पण छान असं पुसून घेतलं आहे, क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर डायनिंग टेबल पण छान व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, कारण की आरव जेवत असताना इथे तिथे थोडंसं मेसी होऊन जातं. आणि जसं की तो इथे बघू शकता माझं किचन एकदम रेडी झालेलं आहे. तर माझी सगळी कामं आता इथे संपलेली आहेत घरातली. बाहेर आता ना थोडासा पाऊस थांबलेला होता, पण अजूनही आभाळ आहे. दिवसभर पाऊस असणारच आहे रिमझिम. तर चला मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. हा व्लॉग आवडला आहे तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.